नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। काम करणे सरळ होत आहे आणि आपल्या सोबत सर्वप्रथम तर आज महाराष्ट्र दिन आणि आपल्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज वेगवेगळ्या संघटनेने कामगार पुतळ्याचं पूजन केलेलं आहे आणि कामगार दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. कामगारांना न्याय देण्यासाठी कोणीही त्याच्यात पुढे येत नाही. कामगार कायद्यामध्ये बदल करून कामगारांचे कायदे रद्द करण्याचा प्रयत्न होत आहे. कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसतो. कामगार तिथे धुळीला लागली नाही. अनेक कंत्राटी पद्धत या आर्थिक क्षेत्रामध्ये निर्माण झाल्या आणि म्हणून कामगारांना कायम काम मिळत नाही. त्यामुळे बेकारी वाढली, कामगारांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. म्हणून सरकारने यानंतर असा निर्णय घेतला पाहिजे का एका कंपनीमध्ये, एका इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी 60% लोक हे कायम स्वरूपी केले पाहिजे, परमनंट केले पाहिजे. अशा घरात त्यांना न्याय मिळेल अशीच मी आजच्या प्रसंगी सरकारला विनंती करेल. आणि दुसरा विषय, आमचे मित्र रसाळ साहेब आणि त्यांची टीम या परिसरामध्ये त्यांनी निसर्गरम्य वातावरण केलं. स्वतःच्या मेहनतीनं कष्टानं त्यांनी वृक्षारोपण करतायत जागोजागी. म्हणून आज हा एरिया एकदम सुंदर असं झालेला आहे. म्हणून महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देईन. त्यांच्या कार्यासाठी घरभरण्यासाठी आमचं सहकार्य करण्यात लागेल आणि ते आपतो जयंती बाय. सर्व कामगारांना मी महाराष्ट्र दिन व कामगार एकमेक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आताच आमच्या कामगार संघटनेचे माननीय कामगार नेते राजकीय संजय पाटील साहेब त्यांनी होणाऱ्या कामगारांवर अत्याचारामध्ये सरकारकडे मागणी केली आहे. सरकारकडे मागणी करतो 10% कामगार हे कायम पूर्ण झाले पाहिजे आणि कामगाराच्या विरोधामध्ये सरकारने महाराष्ट्रामध्ये आणून पाहत आहे. आणि सरकारला या माध्यमातून सांगतो, जर तुम्ही हे सरकारनं कामगारांवरती हे कायदे जर लादण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, कामगार जर स्वतःचं रक्त जाळून जर कंपनी मालकांना मोठा करू शकतो तर कामगारांची चळवळ वाचवण्यासाठी कामगार हा दांडा हातामध्ये घेऊन दांडा आणि झेंडा सरकारच्या विरोधामध्ये उतरू शकतो. आजच्या प्रसंगी या सरकारला आमचं महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीनं जाहीर आव्हान आणि सरकारनं सर्व कायदे हे मागे करावे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सोबत 2 हात देण्याशिवाय आम्ही थांबणार नाही. सर्व कामगार बंधूंना आजच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा. माझं नाव आजच्या 1 मे रोजी कामगार दिनानिमित्त आणि महाराष्ट्र दिन हा दिवस फक्त एकमुखी नाही तर कामगारांनी त्यांच्या कष्टाचं, त्यांच्या मेहनतीचं एक फळ आहे, त्यासाठी हा दिवस ओळखला जातो. आणि सरकारने जे काही कामगाराविरुद्ध जे काही कायदे काढलेले आहेत ते मी महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीनं सगळं आहे ते चेक करतो. कारण की कामगारामुळे हे देश वाचलं हे सरकारला समजलं पाहिजे. कामगारामुळं सर्व काही व्यवस्थित चालतात हे सरकारला समजलं पाहिजे आणि त्यांच्या
मतदानाचा खूप मोठा हिस्सा हा कामगार वर्ग आहे हे सुद्धा त्यांना लक्षात आणून देईल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.